आता मी असं अनेकदा अनुभव घेतलेला आहे, की काही माणसं एकदम खड्डे चुकवण्यासाठी किंवा रमलर स्ट्रिप, स्पीड ब्रेकर्स हे चुकवण्यासाठी वगैरे गाडी अचानक मॅन्युव्हर करतात किंवा अचानक खूप जोरात थांबतात. तर या सिच्युएशन्स माझ्या हिशोबाने मित्रांनो पॅनिक सिच्युएशन्समध्ये मोडत नाहीत. म्हणजे अगदी एखादा खूप मोठा खड्डा असला आणि मागे जर तुमची ट्रॅफिक जशी जवळ असेल आणि पटकन त्यांना थांबणं शक्य नसेल, तर फक्त खड्डा चुकवायला किंवा खड्ड्यातनं स्लो जायला म्हणून तुम्ही पॅनिक ब्रेकिंग कधीच करू नका. फार फार तर त्या खड्ड्यातनं जर गाडी थोडीशी आपटली तर काय होईल, तुमच्या सस्पेन्शनचं नुकसान होईल. पण मित्रांनो, मागून जर एखादी गाडी तुमच्या गाडीला जोरात येऊन धडकली तर सस्पेन्शनच्या पेक्षा कदाचित 10 पट तुम्हाला जास्त रक्कम मोजावी लागेल, जास्त डॅमेज तुमच्या गाडीला होईल आणि रिसेल व्हॅल्यू वगैरे जाईल, तर हे तर वेगळीच गोष्ट. त्यामुळे अगदी अशा सिच्युएशन्समध्ये पॅनिक ब्रेकिंग शक्य असेल तर अवॉइडच करा. शक्यतो त्या ऑब्स्टॅकलपासून मॅन्युव्हर करण्याचा प्रयत्न करा आणि फार जर मागे ट्रॅफिक असेल तर सरळ त्याच्यावरनं